नागपूर येथील पत्रकार विजय खवसे यांनी आपल्या WH यूट्यूब चॅनलवर बातमी प्रसारित केल्यामुळे त्यांच्यावर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे। ते गुन्हे खारिज करण्यात यावे ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नयन मुंडे यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने देण्यात आले। निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि पत्रकारांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांविरोधात राज्य सरकारकडे ठाम भूमिका घेतली असून नागपूर येथील पत्रकार विजय खवसे यांच्यावर दाखल गुन्हे तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून पोलिसांनी पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे हे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यांवर गदा आणणारे आहे। लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचे स्वातंत्र्य बाधित करणाऱ्या अशा घटनांचे राज्यभर गंभीर पडसाद उमटू शकतात। तसेच पत्रकारांवरील हल्ले थांबवण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली। वृत्तसंकलन करताना पत्रकारांवर खोटे गुन्हे, हल्ले, मारहाण आणि दबावाच्या घटना वारंवार घडत आहेत। या सर्व प्रकारांची चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करावी। तसेच शासकीय कार्यालयांतील पार्किंग ठिकाणी पत्रकारांकडून अनधिकृत शुल्क आकारले जाते ते तात्काळ बंद करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। पत्रकारांची अधिकृत नोंदणी करण्यात यावी। राज्यातील सर्व दैनिक, साप्ताहिक आणि वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत पत्रकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद असावी, जेणेकरून ज्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल असेही संघाने स्पष्ट केले। संघाने इशारा दिला आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मार्च महिन्यात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मुंडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, जिल्हा संघटक विनोद इंगडे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना रक्षे, नितीन मुडे, सोमेश्वर जेवडे, धनराज खर्चात, राजभाऊ वानखडे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बोरकर, गजानन खोपे, नकुल नाईक, विक्रम ढोके, अली असगर दवावाला यांच्यासहित विविध वृत्तपत्र यूट्यूब चॅनलचे संपादक पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते। पत्रकार विजय खवसेंना न्याय मिळाला पाहिजे। पोलीस प्रशासनाचा निषेध असो, नागपूर पोलीस प्रशासनाचा निषेध असो, रद्द करा, पत्रकारांवर दाखल गुन्हे रद्द करा। बद्दल निवेदन देण्यात आलं। नागपूर येथे WH चॅनलचे जे संपादक आहेत विजय खवसे यांनी एक बातमी प्रकाशित केली होती क्राईमची। ती बातमी प्रकाशित केल्यामुळे तेथील पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आज आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नेतृत्वात आज निवेदन दिलेलं आहे आणि इथे निदर्शने दिलेले आहेत। आमची हीच मागणी आहे की विजय खवसे जे पत्रकार आहेत आणि एक संपादक आहेत त्यांच्यावर जे गुन्हे पोलिसांनी दाखल केले ते गुन्हे त्वरित खारिज करावे या मागणीचे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। तुमच्या सर्व पत्रकारांची मागणी काय आता? पत्रकारांची हीच मागणी आहे की जे नागपूरचे पत्रकार आहे विजय खवसे यांच्यावरील जे गुन्हे दाखल केले आहे पोलिसांनी ते गुन्हे खारिज करावे हीच आमची मुख्य मागणी आहे। काय वाटतं तुम्हाला? वारंवार पत्रकारांवर हमले पण होतात आणि अशा घटना घडतात। कसं आहे की आज बघतात की कुठेतरी लोकशाही धोक्यात आली आहे आणि लोकशाहीचा हा जो चौथा स्तंभ आहे ज्याला पत्रकार म्हटले जाते त्या पत्रकारितेवरही आज घाला घालण्याचा प्रकार अशा प्रकारे होत आहे। त्यामुळे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे। कारण त्या पत्रकारांनी, त्या संपादकांनी ती बातमी प्रकाशित केलेली होती, ती बातमी दाखवली, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आम्ही त्याच घटनेचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तुम्ही पत्रकारांवर हल्ला होण्याच्या घटना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात घडत आहेत। ही एक शोकांतिका आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि त्यांच्यावर हल्ले होणे हे गंभीर प्रकार आहे। हा संपूर्ण महाराष्ट्रात घडत आहे। हे असं व्हायला नाही पाहिजे। पत्रकारच जर सुरक्षित नसेल तर बाकी इतर जनतेचं काय? जनतेच्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करतात। त्या पत्रकारांची नोंदणीसुद्धा सरकारने अद्यापही केलेली नाही। ऊन, वारा, पाऊस सर्व ऋतूमध्ये पत्रकार कशाचीही काळजी न करता, कुटुंबाची काळजी न करता
फक्त बातमी शोधण्यासाठी तिथं आपलं वृत्तसंकलन करण्यासाठी जातो आणि त्यांच्यावर ते बातमी संकलित करतो आणि त्यांची कुठल्याही प्रकारची त्यांना सुरक्षा मिळत नाही. वृत्तपत्राचे मालक संपादक यांना फक्त ॲक्रिडिशन कार्ड दिले जाते, त्यांचीच नोंदणी केली जाते आणि जे खरे पत्रकार आहेत जे माहिती शोधून आणतात त्यांना मात्र शासनाने वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यांची नोंदणी व्हायला पाहिजे. आणि पत्रकारांच्या बऱ्याच काही समस्या आहेत, त्यांना घरकुल नाही. अमरावती शहरामध्ये भरपूर पत्रकार आहेत जे भाड्याने राहतात, त्यांना घर नाही, घरकुल त्यांना मिळालं पाहिजे. शासनाच्या योजना आहेत परंतु त्या योजनेचा फायदा पत्रकारांना मिळत नाही आहे. तर त्यांच्यासाठी घरकुल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पालकमंत्री यांनी घरकुल व्यवस्था त्यांना देण्यात यावी, घरकुलची योजना एका विशेष बाब म्हणून. आणि शहरात बऱ्याच अशा ठिकाणी काही घटना घडल्या आहेत की बाबा पार्किंगमध्ये जेव्हा वृत्तसंकलनाकरिता पत्रकार लोक जातात त्यांना पार्किंगमध्ये जर त्यांना पैसे मागितले जातात पार्किंगचे, तर त्यांना पार्किंग मोफत करण्यात यावी. अशा प्रकारच्या बऱ्याच काही त्यांच्या समस्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाने सोडवण्यात याव्या. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जर शासनाने पत्रकारांची नोंदणी केली नाही तर आम्ही मार्चमध्ये आंदोलन करणार आहोत. याची दखल जिल्हा प्रशासनाने. सिटीस्कॅप न्यूज अमरावती.